नमस्कार. एका अशा वर्गाची कल्पना करा जिथे मुलं हुशार तर आहेत पण अगदी शांत, तोंडातून शब्द फुटत नाही. आज आपण पाहणार आहोत की एका शिक्षिकेने या शांततेला एका बुलंद आवाजात कसं बदललं. चला तर मग सुरू करूया हा प्रेरणादायी प्रवास. प्रत्येक मोठ्या बदलामागे ना एक मोठा विचार असतो आणि या कथेचा आत्मा आहे श्रीमती मालती सोनवणे यांचा हा विचार. त्यांचं म्हणणं होतं की मुलं म्हणजे काही शोभेच्या वस्तू नाहीत, त्यांना समाजातील कर्तबगार व्यक्ती बनवायला हवं. आणि याच एका ध्येयाने एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली. तर ही गोष्ट घडतीये महाराष्ट्रातल्या भाडणे गावातल्या एका निवासी शाळेत. इथली मुलं हुशार होती, यात शंकाच नाही. पण त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. काहीतरी सांगायचं, बोलायचं धाडसच होत नव्हतं. आणि हाच तर त्यांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा होता. तर मग हे आव्हान नेमका होतं तरी काय? चला जरा खोलात जाऊन बघूया की या शांततेमागची कारणं काय होती. बघा, ही मुलं सगळी दुर्गम ग्रामीण भागातून आलेली. त्यामुळे साहजिकच नवीन वातावरणात ती थोडी दबून गेली होती, बुजरी झाली होती. मनात विचार तर यायचे, पण ते बोलून दाखवायला भीती वाटायची. आणि ही समस्या किती मोठी होती याचा अंदाज घ्या. अख्ख्या वर्गात फक्त 2 किंवा 3 मुली, हो फक्त 2-3च, ज्या पुढे येऊन काहीतरी बोलायच्या किंवा उत्तरं द्यायच्या. बाकी अख्खा वर्ग एकदम शांत. आणि या सगळ्याच्या मुळाशी होती एकच भीती. आपलं काही चुकलं तर? लोक हसले तर? ही भीती त्यांच्या मनात इतकी घट्ट बसली होती की तीच त्यांच्या शिक्षणाच्या आड एक मोठी भिंत बनून उभी राहिली. आता या भिंतीला तोडण्यासाठीच श्रीमती मालती सोनवणे यांनी एक अफलातून उपक्रम सुरू केला. त्याचं नाव होतं माझा विचार माझा आवाज. हा फक्त एक शाळेतला प्रोजेक्ट नव्हता बरं का. हा एक प्रयत्न होता त्या मुलांना स्वतःला व्यक्त होण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी एक सुरक्षित व्यासपीठ देण्याचा. पण एक मिनिट, व्यक्त होणं इतकं महत्वाचं का असतं? अहो, कारण यातून फक्त बोलायला शिकत नाही आपण. जेव्हा आपण व्यक्त होतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपले विचार कसे मांडायचे हे कळतं, कम्युनिकेशन स्किल्स सुधारतात, लीडरशिप क्वालिटीज येतात आणि या गोष्टी आयुष्यभर पुरतात. ओके, मग या प्रोजेक्टमध्ये असं नेमकं काय केलं गेलं, कोणत्या पद्धती वापरल्या ज्यामुळे या मुलांचे बंद आवाज पुन्हा एकदा मोकळे झाले? चला बघूया. याचं तत्वज्ञान अगदी साधं सोपं होतं. मुलांना एक असं वातावरण दिलं गेलं जिथे त्यांना सांगितलं गेलं, अरे बिनधास्त बोला, चुकलं तर चुकलं, आपण चुकांमधूनच तर शिकतो आणि याच शिकण्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल. यातला एक खूप मस्त उपक्रम होता दैनंदिनी लेखन. म्हणजे काय तर प्रत्येक मुलीला एक डायरी दिली. ही डायरी फक्त तिची होती, तिची स्वतःची जागा. मनात जे काही येईल ते ती तिथे लिहू शकत होती. कोणी जज करणार नाही, कोणी टीका करणार नाही, या खात्रीने. भावना व्यक्त करण्यासाठी हे खूपच सुरक्षित माध्यम बनलं. मग आले पुढचे उपक्रम, जसं की नाटिका सादर करणं. आता यामुळे काय झालं, एकतर स्टेजवर बोलायची भीती गेली आणि दुसरं म्हणजे टीममध्ये एकत्र कसं काम करायचं हेही त्या शिकल्या. आणि ऐका, या टेक्नॉलॉजीचा सुद्धा एकदम भारी वापर केला गेला. गुगल असिस्टंट, त्याच्या मदतीने मुली सक्रिय श्रवण म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग शिकल्या. लक्ष देऊन कसं ऐकायचं. इतकंच नाही तर त्यांचे उच्चार, बोलण्यातले चढउतार हे सगळं सुधारायला खूप मदत झाली. ठीक आहे, इतके सगळे प्रयत्न झाले, पण मग याचा परिणाम काय झाला? या मुलींचा प्रवास त्या शांततेपासून ते स्टेजपर्यंत कसा झाला, आता ते पाहूया. आणि आता जे आकडे समोर आलेत ना, ते पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. प्रोजेक्ट सुरू होण्याआधी पास होणाऱ्या मुली होत्या फक्त 30% आणि प्रोजेक्ट संपल्यावर 100%. हो, सगळ्याच्या सगळ्या मुली पास झाल्या. अविश्वसनीय प्रगती होती ही. पण गोष्ट फक्त आकड्यांची नव्हती. खरा बदल तर त्यांच्या वागण्यात दिसला. बोलायची भीती कुठच्या कुठे पळून गेली. वर्गातली हजेरी 100% झाली. प्रत्येक गोष्टीत सहभाग वाढला आणि त्यांच्यात लीडरशिप क्वालिटीज दिसू लागल्या. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने आत्मविश्वासू बनल्या होत्या. ह्या उपक्रमाचा प्रभाव फक्त शाळेच्या भिंतींपुरता राहिला नाही. त्याचा एक असा प्रतिध्वनी उमटला जो कायमचा राहणार आहे. कारण इथे जे व्यक्त व्हायला शिकले ते पुढे प्रोफेशनल लाईफमध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे, नाही का? चांगलं टीमवर्क, इफेक्टिव्ह लीडरशिप आणि उत्तम रिलेशनशिप्स, या सगळ्याचा पाया म्हणजे हीच अभिव्यक्तीची कला. हे वाक्य बघा, यातच सगळं सार आहे. जसं धरणात पाणी साचून राहिलं तर धोका असतो, त्याला बाहेर जायला वाट हवीच असते, तसंच आपल्या मनाचं आहे. जर भावना आणि विचार आतच दाबून ठेवले तर मानसिक आरोग्य बिघडतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही फक्त एका शाळेची सक्सेस स्टोरी नाहीये. हा एक असा मॉडेल आहे जो खूप कमी खर्चात आपल्या देशातल्या कोणत्याही शाळेत वापरता येतो. आणि असेच अद्भुत बदल घडवता येतात.
तर मग जाता जाता एक विचार करूया की आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत आपण या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आणखी महत्त्व कसं देऊ शकतो, जेणेकरून प्रत्येक वर्गातला प्रत्येक मुलाचा आवाज ऐकला जाईल आणि कोणीही शांत राहणार नाही.